नमस्कार, मी अभिजित वाघमारे. आज आपण पुन्हा नव्याने भेटूया. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणालो होतो की आपण पुढच्या वेळेस भजनी ठेका किंवा भजनी ठेक्यापासून आपण सुरुवात करणार होतो. तर तुमच्यासाठी मी आज तो लेसन घेऊन आलेलो आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तुम्हाला कळेलच भजनी ठेका कसा वाजतो आणि तो भजनात कसा वाजवला जातो. तर आज आपण भजनी ठेका कसा वाजतो तर आज आपण सर्वात स्टार्टिंग बेसिक भजनी ठेक्यापासून करणार होतो. तर भजनी ठेका कसा वाजतो तर भजनी ठेक्याचे जे बोले जे तबल्यावर वाजतात तबला ढग्यावरती ते मोस्ट ऑफली कसे ते आपण पाहूया. तर भजनी ठेक्याचे सर्वप्रथम मी बोल सांगतो तुम्हाला, तुम्ही नोट करून घ्या. धेन ना धेन धेना धेन ना तीन ती ना असे हे बोल. परत मी एकदा सांगतो, परत एकदा व्यवस्थित लिहून घ्या. धेन ना धेन धेना धेन ना ते ना असं हे भजनी ठेक्याचे बोल. तर आपण ते भजनी ठेक्याचे बोल कसे वाजतात ते आपण तबला ढग्यावर बघूया. तर त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण धिन कसा वाजतो तर मोस्ट ऑफली बरेच जण वाजवताना काय करतात की नॉर्मल धिन ना धिन धेना धिन ना धिन धेना धिन. तर ते हे नॉर्मल हा असा वाजवतात. पण तो असा नाही, त्याच्यामध्ये थोडी डग्याची बायाची गमक हवी आहे, तबल्याचा निकास चांगला हवा आहे तबला डग्याचा. तर त्याच्यासाठी कसा वाजवला जातो तो सर्वप्रथम जो धिन वाजतो तो धिन बघा कसा वाजतो. धिन धिन हा खुल्ला वाजवायचा आहे आणि लवेमध्ये लवेत आणि शाहीच्या मध्ये असं वाजतं. ठीक आहे. धिन ह्या दोन बोटांनी डग्यावरती धिन ना धिन ना धिन असं घेऊन जायचं. पाठीमागून पुढे घेऊन जायचं. धिन ना धिन धी ना ही पहिली फ्रेज झाली. धिन ना धिन धी ना. आता पुढे धिन ना तीन ती ना. आता धिन ना तीन ती ना कसं वाचेल बघा. धिन ना तीन ती ना. धिनना जो पहिला वाजवला तो सेम, फक्त तीन तीनाला तीन लवत तीन ती ना. परत एकदा दाखवतो. तीन ती ना. आता पूर्ण बघा, पूर्ण मी ठेका वाजवतोय कसा वाजेल. धिन ना धिन धेना धिन ना धिन धी धिन ना धिन धेना धिन. अशा प्रकारे हा भजनी ठेका वाजला जातो. ह्याची डग्याची जी गमक आहे ती आली पाहिजे. हे अशा प्रकारे तो आपला डगा वाजला पाहिजे. धिन ना धिन धेना धिन ना धिन धेना धिन ना धिन धेना धिन ना धिन धेना. अशा प्रकारे हा भजनी ठेका वाजला जातो. तर हा प्रत्येक मोस्ट ऑफली आपण जेवढे मराठी अभंग भजन वगैरे ऐकतो तर त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. जास्त करून हा भजनात वाजवला जातो. हा ठेका म्हणून याला भजनी ठेका असं नाव दिलेलं आहे. हा 8 मात्रेचा ठेका आहे. तर तुम्ही नक्की हा ट्राय करा. तुम्हाला लवकरात लवकर आणि खूप सोपा आहे. जर नेहमी रोज थोडा जर रियाज केला तर नक्कीच आपल्याला हा पण वाजवता येईल. ह्याला फक्त प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढा तुम्हाला तबला चांगला आहे. तर म्हणून त्याच्यासाठी प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. तबला डग्याची तुम्ही रोज नेहमी जर प्रॅक्टिस केली व्यवस्थित तर तुम्ही चांगला वाजवू शकता. तर हा आपण ठेका द्रुतमध्ये कसा वाजतो तो बघूया. अशा प्रकारे हा भजनी ठेका वाजवला जातो. आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन लेसन सोबत. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आवडल्यास नक्की कमेंट करा.